रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। गावाकडच्या बातम्या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातम्या बघणार आहोत। थोडक्यात सुरुवातीची बातमी आहे, ऊस गाळप हंगामाची तारीख निश्चित करण्यासाठी राज्यपालांनी मुंबईत बैठक बोलावली आहे। राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे। अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि राष्ट्रपती राजवट या काही कारणांमुळे साखर गळीत हंगामाची शुभारंभाची तारीख अजूनही ठरू शकलेली नाही। कोल्हापूर जिल्ह्यात कुरुंदवाडमध्ये 64 वर्षाच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचं कळतंय। गोठ्यातील तुळीला गळफास घेऊन त्यांना आपलं आयुष्य संपवलं। तुकाराम माने असं त्यांचं नाव कळतंय। कर्जाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती मिळते। इगतपुरी तालुक्यात कावना इथे जयवंत शिरसाट या शेतकऱ्यांना देखील कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि शेतीच्या नुकसानाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचललं। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25,000ची सरसकट तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रहार जनशक्ती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना काल नंदुरबार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आलं आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण होतं। काल सकाळपासूनच प्रहारच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं। औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आलं। मराठा क्रांती ठोक मोर्चानं केलेल्या आंदोलनात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या राज्यपालांनी दिलेली मदत ही तोकडी आहे आणि त्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला। लासलगावमध्ये कांद्याचा भाव 5,000 रुपये प्रति क्विंटलच्याही पुढे गेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत। सरासरी 5300 रुपये भाव मिळतोय आणि कांद्याच्या भावात झालेल्या वाढीमुळे शेतकरी सुखावलाय। हिंगोली जिल्ह्यात मजुरांच्या हाताला काम नाही आणि त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे आणि यामुळे मजूर आणि कामगारांसोबत शेतकरी सुद्धा आता ऊस तोडणीसाठी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करताना दिसतात। या परिसरातले तांडे, वाड्या, बस्त्यात कारखान्याला जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे। राज्यात 24 किंवा 25 नोव्हेंबरपर्यंत सरकारची स्थापना होईल अशी माहिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे। सरकार स्थापन झालं असतं तर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली असती असंही बच्चू कडू यांनी अमरावतीत म्हटलंय। राज्यातल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल लोकसभेत केली आहे। मिळालेली मदत अत्यंत तोकडी आहे आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात जशी कर्जमाफी होती तशीच कर्जमाफी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे। अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्याचं मोठं नुकसान झालंय। राज्यपालांनी त्वरित लक्ष घालून कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा असं या पत्रात म्हणण्यात आलंय। महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या वतीनं समाज कल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही इथे देण्यात आला आहे। लातूरच्या बातमीनंतर पुढची बातमी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यामुळे 100वे नियोजित अखिल भारतीय नाट्य संमेलन रखडण्याची चिन्ह दिसतात। कारण या नाट्य संमेलनाला सरकारकडून मिळणारा 50 लाखांचा निधी नवं सरकार स्थापन होईपर्यंत मिळू शकणार नाही। अहमदनगरमध्ये पुरुष हक्क दिन साजरा झाला आणि यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। बाईक रॅली, ट्रेकिंग अशा कार्यक्रमांमध्ये स्पर्धकांनी इथे सहभाग घेतला होता। मनोविकास संस्था, बियू संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। चंद्रपूरमध्ये रामाळा उद्यानात पुतळ्यांची पडझड होते, खेळण्याचं साहित्यही मोडलेलं आहे आणि त्यामुळे काही असामाजिक तत्वांचा हा अड्डा झाली अशी टीका नागरिकांनी केली आहे। याला कंत्राटदार जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर दंडात्मक आणि कठोर कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। परभणी मनपाच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। रस्त्यावरचे खड्डे आणि कचऱ्यामुळे त्रासलेले माजी खासदार सुरेश जाधव यांनी महापालिकेच्या विरोधातच इथे ठिय्या आंदोलन करायला सुरुवात केली आहे। मूळ नाशिकच्या असलेल्या गायिका गीता माळी यांचं 3 दिवसांपूर्वी अपघाती निधन झालं। त्यांच्या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज काल रिलीज झालेलं आहे आणि त्यामध्ये या अपघाताची तीव्रता आपल्याला दिसते आहे। भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात खमारी मोहाडी रस्त्याची चाळण झालेली आहे। अपघातांचं प्रमाण वाढलंय। 4 महिन्यात हा रस्ता कसा काय खराब झाला असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारतात। अकोला शहरात रस्त्यांची कामं कासव गतीनं सुरू आहेत आणि पर्यायी वाहतुकीच्या कोणत्याही उपाययोजना इथे नाहीत। त्यामुळे अकोला शहरातल्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी सातत्यानं होतीये। 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालेला आहे। बुलडाण्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, 2 जण जखमी झालेत। जळगाव राष्ट्रीय महामार्ग जामनेर पाचोरा रस्त्यावरच्या हंबाळगाव मालखेडा रस्त्यावर हा अपघात झाला।
आपण आता बघितलं एकाचा यात मृत्यू झाल्याचं कळतंय, 2 जण जखमी आहेत. सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये इतरांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर सांगली रस्त्यावर एका अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पो आणि मोटरसायकलच्या धडकेत 3 तरुणांचा जीव गेला. नीम शिरगाव गावाजवळची घटना आहे. टेम्पो चालक कालपासून फरार आहे. 3ही तरुण 25शीतले होते. एकाच मोटरसायकलवरून ते निघाले होते. अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी एक्सप्रेसवेवरच्या वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाते आणि या मार्गावर ताशी 120 किलोमीटर इतकी वेगमर्यादा होती. ही वेगमर्यादा रविवारी रात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किलोमीटर इतकी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचं जर उल्लंघन केलं तर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आणि वाहन चालकांना देखील महामार्ग प्रशासनानं दिला आहे. नाशिकची बातमी. स्मार्ट रोडवरच्या CBS आणि मेहेर सिग्नल इथे बंद असलेले रस्ते खुले करण्यात आले. शेवटचा टप्पा असलेल्या अशोक स्तंभ चौक कामासाठी तब्बल 45 दिवस बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. सांगलीच्या कुप्पाडमध्ये रस्ता रुंदीकरण करण्यासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या MIDCकडून रुंदीकरण व्हावं या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंद आणि रास्ता रोको आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्य चौकातच नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. व्यापारी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे कुप्पाडची मुख्य बाजारपेठ काल अशी कडकडीत बंद होती. अहमदनगर शहरातली बातमी आपण बघतोय. व्यावसायिक करीमभाई हुंडेकरी अपहरण प्रकरणी पोलिसांनी 8 तासाच्या आत हुंडेकरी यांचा शोध लावलाय. पण या प्रकरणातली सत्यता मात्र अजूनही आज समोर येऊ शकलेली नाही. दौंड तालुक्यात केडगावमध्ये पोलीस ठाण्यासमोरच 4चाकी गाडी बाजूला घेण्याच्या क्षुल्लक कारणावरून 2 गटांमध्ये भीषण मारहाण झाली. दगडफेक आणि गाडीची तोडफोडही यावेळी करण्यात आली. SRPFच्या 2 तुकड्या केडगावमध्ये त्यामुळे तैनात कराव्या लागतात. महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी उपक्रम राबवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली झाली आणि त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत लावलेल्या तक्रार पेट्यांकडे दुर्लक्ष झालं. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेत तात्काळ बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातल्या या सगळ्या पेट्यांची आता दुरुस्ती केली आहे. कॉलेज, बस स्थानकं आणि या सगळ्या ठिकाणी 19 तक्रार पेट्या लावण्यात आल्या. महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस शासकीय अधिकाऱ्यांना त्रास देतात, त्यांना निलंबित करावं अशी मागणी रायगड जिल्हा तलाठी संघाकडून करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्याकडे ही मागणी देण्यात आली. पालघर जिल्ह्यातली बातमी. तलासरी तालुक्यातल्या झाई बोरीगराव ग्रामपंचायती अंतर्गत मोरेपाडा गावच्या पोलीस पाटलाला अर्धनग्न करून महिलांनी खडसावलं. आदिवासी महिलांना अश्लील शिव्या देत त्यांचा मानसिक छळ केला जात होता असा आरोप त्याच्यावर आहे. मृतदेह सापडलाय. या मृत महिलेचं नाव 30 ते 35 वर्ष वय आहे असं कळतंय. 4 महिन्यांपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात उघड होत आहे. मृतदेहाच्या जे कपडे आहेत त्यावरून ओळख पटवण्याचा प्रयत्न सध्या पोलिसांकडून केला जातोय. अकस्मात मृत्यूची नोंद तुर्तास करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यात रांजणी गावाच्या हद्दीत कारफाटा इथे इको कारमध्ये 1 लाख किमतीची बेकायदेशीर देशी विदेशी दारू वाहतूक पोलिसांनी जप्त केलेली आहे. इथे अतुल ढोबळे याला देखील अटक करण्यात आली. एकूण 4 लाख किमतीचा ऐवजही मंचर पोलिसांनी जप्त केला. कळवणच्या अभोणामध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून पसार झालेल्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जेरबंद केलाय. दरोडा टाकतानाचा आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मात्र चोरी करताना त्यांनी तोंडाला रुमाल आणि मास्क लावले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटवणं पोलिसांसमोर आव्हान होतं. गुप्त माहितीच्या आधारावर अवघ्या काही दिवसांमध्ये या चोरट्यांना गजाआड करण्यात आलाय. त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. वैशाली जनआरोग्य सुरक्षा योजनेच्या नावाखाली तरुणांना आरोग्य दूताची नोकरी देण्याच्या आमिषानं आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला उस्मानाबाद पोलिसांनी अटक केली आहे. उस्मानाबाद शहरातल्या एका लॉजवर ही टोळी तरुणांना दरमहा 21,000च्या नोकरीचं आमिष दाखवत मुलाखती घेत होती आणि 4 जणांना यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे. अनेक अवैध आणि संशयास्पद कागदपत्रं त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहेत. यवतमाळमध्ये वणी या भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांनी पेट्रोलिंग करताना एका संशयिताला ताब्यात घेतलं, ज्याच्याकडून 15 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. आसिफ पी युनुस खान असं त्याचं नाव कळतंय. या घटनेमुळे जिल्ह्यात सध्या हाच चर्चेचा मुद्दा आहे. पोलिसांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस प्रशिक्षण आरोग्य शिबिराचं आयोजन नुकतंच करण्यात आलेलं होतं. नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या आरोग्य तपासणी शिबिरांमध्ये एकूण 55 प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. दौंडमधल्या शिबिराला पोलीस प्रशिक्षण केंद्रातले अधिकारी, कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
नाशिकमधली बातमी भर वस्तीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न पोलिसांच्या गस्ती पथकानं हाणून पाडलेला आहे. या संशयिताला आता ताब्यात घेण्यात आले. पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न करणारा संशयित या पोलिसांच्या चांगल्याच ताब्यात सापडलाय. हा एटीएम फोडण्यासाठी त्रिशूलाचा उपयोग या संशयितानं केला होता. नागपूर शहराला स्वच्छतेत अव्वल स्थान मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण कचरा संकलनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या 2 कंपन्यांची यंत्रणा अजूनही सक्षमपणे कार्यरत नाही. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून घरात साचून असल्यामुळे कचरा साठतोय आणि त्यामुळे तो रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकण्याचे प्रकार वाढत चाललेत. पुढची बातमी आपण बघतो आहोत. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 2 सांबरांना आंबोलीच्या प्राणीमित्रांनी जीवदान दिलं. आंबोली कोल्हापूर मार्गावरच्या एका तळ्यात हे 2 सांबर अडकले होते. या सांबरांना आंबोलीच्या मलबार नेचर क्लबच्या सदस्यांनी असं जीवदान दिलंय. प्राथमिक उपचारानंतर वनकर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्यांना जंगलात सोडण्यात आलंय. सातारा जिल्ह्यातली बातमी. वाई तालुक्यामध्ये चिंधवली गावात कृष्णा नदीतून भरवस्तीत मगर घुसलेली होती आणि काल स्थानिक तरुणांच्या मदतीनं वनविभागानं 5 तासांनंतर या मगरीला पकडलेलं आहे. सांगलीच्या वैभवात भर घालणाऱ्या आयर्विन पुलाचा 90वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. या पुलाच्या बांधणीसाठी काम करणाऱ्या 106 वर्षांच्या एका आजीबाईंच्या उपस्थितीमध्ये पेढे वाटून आयर्विन पुलाचा वाढदिवस साजरा झाला. हिंदमाता मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला. या पुलावर रांगोळी आणि पणत्या देखील लावण्यात आल्या होत्या. सांगलीच्या महापौर संगीता खोत यांनीही उपस्थिती इथे लावली होती. लक्ष्मीबाई पुजारी या महिलेचा देखील ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम साजरा झाला त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. क्रीडा स्पर्धांमुळे खेळाडूंची शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रगती होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी व्यक्त केलंय. नंदुरबारमध्ये प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. कोर्टानं राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय कायम ठेवत मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला होता, पण शिक्षण आणि नोकरीत 16% मराठा आरक्षण देण्याऐवजी 12 किंवा 13% देण्याचेही निर्देश होते आणि याच निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा करतील. दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते दिल्लीत असल्याची माहिती कळते आहे. दुपारच्या सुमारास ही बैठक होईल असं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी काल नवी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतली आणि यामध्ये पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली. राज्यातल्या सत्ता स्थापनेचा गुंता मात्र या भेटीनंतर आणखीनच वाढलाय. पण सोनिया गांधींच्या भेटीनंतर पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यांची उत्तरं खूपच बुचकळ्यात टाकणारी होती. यामध्ये महाराष्ट्रातलं सरकार स्थापनेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी गुगली काल त्यांनी टाकली. त्यामुळे सरकार स्थापनेचा सस्पेन्स वाढलाय. शिवसेनेबाबत या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही असा दावा त्यांनी केलाय आणि 175 आमदारांच्या पाठिंब्याविषयी संजय राऊत यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा सुरू आणि आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं खळबळजनक विधान पवारांनी केलंय नवी दिल्लीमध्ये. राज्याच्या सत्ता स्थापनेच्या चर्चांना त्यामुळे आणखीनच वळ मिळालं. संजय राऊतांनी शरद पवारांची काल भेट घेतली आणि त्यानंतर संजय राऊतांनी लवकरच सरकार स्थापन होईल असा पुनरुच्चारही केला. आरपीआय नेते रामदास आठवलेंनी भाजप सेना युतीच्या सरकार स्थापनेसाठी नवा फॉर्म्युला सांगितलाय. भाजपचा मुख्यमंत्री 3 वर्षांसाठी आणि सेनेला 2 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असा फॉर्म्युला असल्याचं त्यांनी म्हटलंय. संजय राऊतांशी याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रपती राजवटीमुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंद झालाय. रुग्णांची गैरसोय होतीये. हा कक्ष आता राज्यपालांच्या अखत्यारीत आणण्यात आला असला तरी रुग्णाला वैद्यकीय निधींची अशी पाठ पाहावी लागते. मंत्रालयात त्यांना हेलपाटे मारावे लागतात. नागपुरात IPES संस्थेच्या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज उपस्थित राहतील. काही वेळातच म्हणजे 8 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. नागपूर मनपा एकदा काँग्रेसमधली तिकडे गटबाजी समोर आली आहे. काँग्रेसचा विरोधी पक्षनेता कमकुवत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या युथ विंगनं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल विरोधी पक्षनेत्याची खुर्ची बळकावण्याचा प्रयत्न केला. पिंपरीमध्ये महानगरपालिकेवर एखादी सत्ता असताना देखील महापौरपदाच्या निवडीदरम्यान भाजपचा गोंधळ होता. पक्षात बंडखोरी होईल या भीतीनं स्थानिक नेत्यांना शेवटच्या क्षणापर्यंत तात्काळतच बसावं लागलं. नाराजी दूर करण्यासाठी 2 वर्षात 3 महिला महापौर करू असं आश्वासन देत वेळ मारून देण्याची नामुष्की भाजपवर आली. पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांनी अर्ज दाखल केला. उपमहापौर पदासाठी सरस्वती शेंगडेंनी अर्ज दाखल केलाय. वर्षभरासाठीची निवड आणि वर्षभरानंतर भाजपकडून महापौर आणि उपमहापौरपदी दुसरा महापौर दिला जाऊ शकतो.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांची सहल रद्द झालेली आहे. त्याची कारणं मात्र कळू शकलेली नाहीत. नगरसेवक सोबत येण्यासाठी तयार नसल्याची चर्चा कळते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेत आता पुन्हा चर्चा होणार आहे असं कळतंय. अकोला महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी काल उमेदवारांचं नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. भाजपकडून अर्चना म्हैसने, अनुराधा नावकार यांनी नामांकन अर्ज दाखल केला. उपमहापौर पदासाठी भाजपकडून राजेंद्र गिरी आणि दीपक मानवानी यांनी अर्ज दाखल केला. महाशिव आघाडीत झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा निर्णय होईल असं आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात म्हटलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबतचा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलंय.